श्री स्वामी समर्थ. सुप्रिया स्वामी लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. गुरुचरित्राला बसायच्या आधी म्हणजे जेव्हा आपण गुरुचरित्र चालू करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी 4 श्वान म्हणजेच कुत्र्यांना आणि एका गाईला असे 4 कुत्र्यांना 4 चपात्या आणि एका गाईला 1 चपाती असं आपण द्यायचं असतं. दुसरी गोष्ट, आपण संकल्प करून सेवा करणार आहे. तर आपण दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात कुठेही असं जवळपास तुम्हाला दत्तगुरूंचं किंवा स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही खडीसाखर आणि नारळ ठेवून महाराजांना विनंती करून तुमची जी काही संकल्पना आहे ती तुम्ही त्यांच्याशी बोलून असा एक छोटासा संकल्प करून महाराजांना खडीसाखर नारळ फूल अर्पण करून तुमची इच्छा बोलायची आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून गुरुचरित्राला चालू करायचं. गुरुचरित्र चालू करायच्या आधी हातामध्ये तुमच्या उजव्या हातामध्ये थोडंसं पळीभर पाणी, त्याच्यात हळदी कुंकू तांदूळ आणि एखादं फूल ठेवायचं आणि तुमचं स्वतःचं नाव, गोत्र, जर गोत्र माहीत नसेल तर कश्यम गोत्र बोलायचं, कारण हे देवांचं गोत्र आहे. आणि त्याच्यानंतर जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि गुरुचरित्राला वाचन चालू करायचं. आता ते तुम्हाला वाचन चालू करायच्या आधी त्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सर्व काही माहिती आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून मग गुरुचरित्र वाचायला बसा. पाहिजे तर तुम्ही आदल्या दिवशी स्वच्छ आंघोळ वगैरे केली असेल संध्याकाळच्या वेळेस तर तेव्हाच तुम्ही ते सगळे नियम वगैरे वाचून घ्या आणि संध्याकाळीच सगळी पूजा बिजा मांडून ठेवा. फक्त गुरुचरित्र मांडायचं नाही, बाकीची पूजा तुम्ही सगळी 12च्या नंतर मांडून ठेवली तरी चालेल किंवा 12च्या आत मांडून ठेवली तरी चालेल. मी स्वतः तशीच करते आणि स्वामींच्या कृपेने, गुरुदत्त महाराजांच्या कृपेने गुरुचरित्राचं पारायण माझ्याकडनं नेहमी होऊन जातं. ते महाराजांचा आशीर्वाद आहे. प्रत्येक गोष्ट आपण सोशल मीडियावरती शेअर करू शकत नाही, पण खूप सुंदर अशा सेवा आणि ह्या सेवेमुळेच सर्व काही आहे. माझे तुम्हाला छोटे मोठे अनुभव मी नंतर शेअर करेन. माझं चॅनल खूप छोटं आहे. जेव्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठं होईल तेव्हा सगळे अनुभव मग प्रत्यक्षात येऊन तुम्हाला मी सांगेन. श्री स्वामी समर्थ.